आता लव्ह जिहादच्या बाबतीत आपल्याकडे एक बोललं जातं की हिंदू धर्मात आपली संस्कृती आपण लहानपणापासून मुलांना शिकवत नाही. म्हणजे पूर्वी जसं भगवद्गीता, रामायण किंवा काही श्लोक शिकवले जायचे ते हल्ली दिसत नाही. म्हणजे आपली संस्कृती, आपले संस्कार कमी पडतात. आता केरला स्टोरी 2 मध्ये एक वाक्य होतं याला धरून की तो मुस्लिम मुलगा म्हणतो की सेक्युलर तुम्ही असतात, आम्ही कधीच सेक्युलर नसतो, आम्ही नास्तिक वगैरे नसतो, आमचा आमचा धर्म आहे आणि आम्ही त्याच्यावरच चालतो. तर मग यामध्ये संस्कार, संस्कृती याचा किती रोल आहे? म्हणजे हे शिकवत नाही म्हणून या घटना घडतायत असं काही आहे की अजून काय गोष्टी आहेत? निश्चितपणे ते केरळ स्टोरीचा उल्लेख केला म्हणून ते वाक्याला एक जोडून सांगून टाकतो की तो जे म्हटला की आमच्यामध्ये नास्तिक नसतात, हे खूप अंडरलाईन करणारं वाक्य आहे. कारण मुसलमानांमध्ये श्रद्धा न ठेवण्याला ऑप्शन नाहीये. म्हणजे एखादा हिंदू आहे, तो देव मानला तरी हिंदू आहे, देव नाही मानला तरी हिंदू आहे, बरोबर. देवाला शिव्या दिल्या तरी तो हिंदूच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इस्लाम मध्ये असं नाहीये. म्हणजे मी अल्लाला न मानता मी मुसलमान राहू शकत नाही. अल्लाला मानावंच लागतं, श्रद्धा असावीच लागते. श्रद्धावान म्हणजेच मुसलमान असं त्यांच्या कुराणामध्ये तुम्हाला मुस्लिम शब्द कमी दिसेल, श्रद्धावान हा शब्द जास्त दिसेल. त्याच्यामुळे तो जो शब्द आहे की आमच्यात नास्तिक नसतात ते 200% नाही 1000% खरं आहे. आता तुम्ही म्हणाला संस्कारांचा विषय, तर मी असाच एका ठिकाणी व्याख्यान करायला गेलो होतो संभाजीनगरला. आणि त्या व्याख्यान करताना माझ्या आधीचा जो वक्ता आहे त्याने तुम्ही म्हटलं त्याप्रमाणेच मुद्दा मांडला की आपल्या मुलींचे संस्कार कमी पडतात. तर तेव्हा ऑडियन्समधून एक पालक धावत आले आणि त्यांनी स्टेजवर जाऊन पाईक हातात घेऊन ते बोलल्या, तुम्ही म्हणताय संस्कार नव्हते. माझी मुलगी नवरात्रात 9 दिवस उपवास करायची, ती पण का पळून गेली? असं. आता हे उदाहरण सांगून मग मी उत्तर देतो. आपण मुद्द्याकडे येऊया. पहिलं कारण म्हणजे आपला धर्म काय आहे हे सांगणं 50% संस्कार झाला. शत्रूचा धर्म काय आहे, समोरच्याचा धर्म काय आहे हा सांगणं 50% संस्कार आमचा बाकी राहतो. त्याच्यामुळे माझी मुलगी नवरात्रात 9 दिवस उपवास धरायची, जय श्रीरामच्या रांगोळी काढणाऱ्या मुली सुद्धा पळून गेल्यात, आम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामुळे माझी मुलगी देवदेव करायची, पारायण करायची, उपवास करायची, उपास तपास करायची, अशी मुलगी सुद्धा पळून जाऊ शकते. कारण तिच्यावरती 50% संस्कार तुमचा झाला असेल, पण शत्रूचा धर्म काय आहे हा 50% संस्कार मात्र बाकी आहे. हा एक भाग. आता हिंदू संस्कारांकडे येऊया. आता हिंदू संस्कारांकडे सुद्धा बघितलं तर संस्कार शब्द सुद्धा इतका गुळगुळीत झालाय की त्याचा अर्थ काय की पाया पडणं, देवपूजा करणं म्हणजे संस्कार. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय, थोडा आपण व्यापक अर्थाने संस्कारित केलं पाहिजे. आणि फक्त मुलींनाच नाही, इव्हन या पॉडकास्टमध्येच मी आधीच सांगतो की हे मुलींबाबत जास्त घडत असल्यामुळे आपण मुली असं म्हणतोय, पण हे मुली आणि मुलं या दोघांनाही लागू आहे. तर संस्कारी मुलांना सुद्धा करायचंय, मुलींना पण करायचंय, तर पुढच्या पिढीला करायचंय. तर ते संस्कारी करताना धर्माचा अभ्यास करून त्याने आपल्या धर्मातली जी मूलभूत तत्व आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. मूर्तीपूजा म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, निर्गुण रूप म्हणजे काय. त्याच्यानंतर या धार्मिक जर तुमची मुलगी असेल, देवदेव करणारी जर तुमची मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तर तो असा तेजपुंज पाहिजे, तेजस्वी पाहिजे. ती मुलगी तेजस्वी पाहिजे, तिला आपल्या हिंदू धर्माबद्दल अभिमान पाहिजे, तिला धर्माच्या मागचा काही ज्या प्रथा आहेत, काही ज्या परंपरा आहेत, त्याच्या मागे शास्त्र काय याचाही अभ्यास पाहिजे. आता संस्कारचा अर्थ काय हा वरवर घेतला जातोय. कुंकू लावणं म्हणजे संस्कार, कपड्यांवरून संस्कार, पाया पडण्यावरून संस्कार, खाण्यापिण्यावर नाही. ते आलं लसूण पण खात नाही. आलं लसूण न खाणाऱ्या किती मुली पळून गेल्या आहेत. मग आलं लसूण न खाणारा हा झाला वरवरचा संस्कार. आतला जो संस्कार आहे की माझा धर्म काय मला स्वातंत्र्य देतो, आज मी जी काही आहे ती माझ्या धर्मामुळे आहे, आज मी जी काही आहे ते माझ्या धर्मासाठी जे आतापर्यंत इतिहासामध्ये बलिदानं झाली त्याच्यामुळे मी आज एक हिंदू मुलगा म्हणून मी श्वास घेतोय, हा अभिमान वाटणं हा संस्कार पण बाकी आहे ना. हा हिंदुत्वाचा संस्कार होत नाही. धर्माचा कर्मकांडाचा संस्कार वेगळा आणि हिंदुत्वाचा संस्कार वेगळा. हिंदू धर्माचा संस्कार वेगळा, हिंदुत्वाचा संस्कार वेगळा. हा हिंदुत्वाचा संस्कार होत नाही. आम्हाला यज्ञाला बसतात. अहो जे म्हणतात ना लव जिहाद राजकारण आहे किंवा हे, मी त्यांना सांगतो की त्यांच्या घरात सर्वात जास्त पूजा आणि होम हवन होतात. म्हणजे पूजा आणि होम हवन करण्यामध्ये तुम्ही संस्कार फक्त म्हणू नका. आमचा इतिहास काय आहे, आमच्या धर्मासाठी कशी बलिदानं झालेली आहेत, यांच्या धर्माने आतापर्यंत आमची मंदिरं कशी पाडली, आमच्या आया बहिणीवर कसे बलात्कार झाले, कशी लुटल्या गेल्या, कशा विकल्या गेल्या, हे सगळा संस्कार, हा पण संस्कार बाकी आहे ना, हा झाला पाहिजे. नंबर 2, वर्तमानामध्ये माझा, फक्त इतिहास म्हणून नाही, वर्तमानामध्ये माझा धर्म मला काय काय देतोय.
आम्ही एका ठीक आहे ती केस मी सांगत नाही कारण मला थोडे त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत गुप्ततेमुळे, पण असे बरेच मुद्दे आहेत की त्या मुस्लिम मुली आम्हाला म्हणायच्या की रात्री 10-11 वाजता दांडिया खेळणं हे आम्हाला इमॅजिन होत नाही. अशी मुस्लिम मुलगी मला म्हटली होती, कॉलनीतल्या लोकांबरोबर मी रात्री 11 वाजता दांडिया खेळते हे मला इमॅजिनच होत नाही असं ती म्हणाली. म्हणजे त्यांना ह्या गोष्टी किती मोठ्या वाटतात. आता तुम्ही इराणमध्ये बघितलं तर ड्रायव्हिंगच्या हक्कासाठी त्यांना लढावं लागतंय. त्यांना आतापर्यंत मतदानासाठी लढावं लागत होतं. त्यांना FGM म्हणजे मुलींची पण सुनता होते, फिमेल जेनिटल म्युटिलेशन ज्याला म्हणतात, त्या FGM साठी मुलींच्या सुनतेसाठी त्यांना लढावं लागतंय. त्यांना आंतरधर्मीय लग्नासाठी लढावं लागतंय, शिक्षणासाठी लढावं लागतंय. तर म्हणजे असे बेसिक हक्क आहेत. पण आज मी म्हणत नाही की आपण 100% काही अचीव केलं असेल, म्हणजे आजही महिलांचे प्रश्न नाही असं मी म्हणत नाही, पण हिंदू महिलांचे जर विचार केला त्या मानाने आपण प्रगतीपथावर आहोत, आपण पुरोगामी भूमिका घेतोय, आपण बदलतोय. मग हे जे स्वातंत्र्य मिळालंय हा जो संस्कार, हा पण संस्कार त्यांच्यावर झाला पाहिजे की हे मी कुठेतरी हिंदू आहे म्हणून झालंय. म्हणून तेव्हा तिला कळेल की मग मी मुसलमान होणं म्हणजे मी माझं स्वातंत्र्य गमावणं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान अर्थात पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया पुस्तकामध्ये पान क्रमांक 226 वरती असं स्पष्ट लिहिलेलं आहे की मुसलमान स्त्री ही जगातला सर्वात केविलवाणा प्राणी आहे. हे आंबेडकर का म्हणाले, आणि त्याच्या आधी त्यांनी बरंच इस्लामवरती सगळं त्यांचं भाष्य केलेलं आहे, पण हे आंबेडकर का म्हणाले मुस्लिम स्त्री म्हणजे जगातली सर्वात केविलवाणा प्राणी असं का आंबेडकर म्हणाले, तर याच्यामागं हीच कारण मीमांसा आहे. तर ती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे संस्कार निश्चित आपल्या धर्मग्रंथांबद्दल माहिती करून दिली पाहिजे, पण आपल्या इतिहासाबद्दल माहिती करून दिली पाहिजे, आणि शत्रूच्याही धर्माबद्दल आणि इतिहासाबद्दल माहिती करून दिली पाहिजे. आणि अजूनही याला छोटा मुद्दा सांगतो, कारण तुम्ही विचारलेला प्रश्न फार महत्वाचा आहे की आपले संस्कार कमी का पडतात किंवा संस्कृती आपली समजून देण्यामध्ये आपण कमी पडतोय का, तर त्याचं उत्तर होय आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचं अगदी म्हणजे श्रोत्यांनी अगदी कानात तेल टाकून ऐका की इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे दावत ट्रेनिंग प्रोग्राम नावाचे धर्मांतर करण्यासाठीचे कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी दावत म्हणजे निमंत्रण देणे, परधर्मियांना आपल्या धर्मात आणण्यासाठी निमंत्रण देणे, दावत टू बुद्धिस्ट, दावत टू सिख्स, दावत टू हिंदूज अशी छापील ट्रेनिंग मॅन्युअल्स काढली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न आहेत, किंवा आम्ही सुद्धा त्या मुलींशी जेव्हा भेटतो तेव्हा त्या मुली म्हणतात की दादा आपले देव खोटे आहेत, आपले देव सैतान आहेत, अल्ला खरा देव आहे आणि अल्लामुळेच मुक्ती मिळणार आहे. कोल्हापूरची मुलगी मला म्हटली होती. दुसरं काय त्यांना विचारतात, प्रश्न विचारतात, ही मुसलमान मुलं आहेत, हे प्रश्न विचारतात. श्रुती जिची घर वापसी झाली, जिच्यावरती केरला स्टोरी 1 हा आधारित होता पिक्चर, जी शालिनी जे कॅरेक्टर आहे, तर त्याच्या आधीचा जो भाग आहे की ती मुलगी आपल्या धर्माच्या विरुद्ध होती. त्या श्रुती म्हणून ज्या आहेत, ज्या आज चांगलं धर्मप्रचाराचं काम करतात आपलं, त्यांची घर वापसी झाली, त्या पुन्हा मुसलमानच्या हिंदू झाल्या. जेव्हा त्यांना तुलनात्मक त्यांनी अभ्यास केला इस्लामचा आणि हिंदू धर्माचा, श्रुती यांनी सांगितलं की त्या शंकराच्या मंदिरावर थुंकत होत्या. त्यांनी स्वतः कबुली दिली ऑन कॅमेरा. त्या म्हटलं की मी शंकराच्या पिंडीवरती थुंकत होते. इतकं त्या हिंदू धर्माच्या विरोधात झाल्या होत्या. पण त्या कशामुळे विरोधात झाल्या होत्या, जे मी म्हटलं की यांना प्रश्न दिलेले आहेत की हे प्रश्न काय विचारायचे हिंदू मुलींना, तुमचे नैवेद्य कुत्री मांजरी खातात, देव खात नाही, तुमच्या मूर्त्या तुटतात, मूर्त्या चमत्कार करत नाहीत, मग असं कसं काय. ख्रिश्चन मुलगी असेल तर तिला विचारा की वडिलांशिवाय म्हणजे बिना बापाचा जन्म कसा झाला. असे अवघड प्रश्न त्यांना विचारायचे. जर मूर्तीमध्ये तुम्ही मूर्तीपूजा करता पण मूर्त्या का तुटतात, मंदिरं का तुटतात, तुमचे नैवेद्य कुत्री मांजरी का खातात, असे यांचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर हत्तीचं तोंड असलेला आणि खाली माणसाचं देह असलेला असा देव कसा असू शकेल, असे प्रश्न. तुमचा गणपती हा खोटा आहे, असे तुमच्या कशामध्ये, असे कसे वेगवेगळे तुमचे देव, असे कसे तुमचे वेगवेगळे सण. मुख्य म्हणजे आपल्या सणांवर पण ते असा प्रतिघात करतात, आपल्या मूर्त्यांवरती प्रतिघात करतात, आपल्या देवतांबद्दल प्रतिघात करतात, आपल्या रामायण महाभारताच्या स्टोऱ्यांवरती प्रतिघात करतात. मग आपल्या मुलींना तुम्ही जे म्हटलं की संस्कार दिले पाहिजे, तो हा दिला पाहिजे की त्याच्या मागचं शास्त्र सांगितलं पाहिजे. कुठलंही आता तुम्ही दिवाळी करताय, होळी करताय, याच्यामध्ये शास्त्र काय, दिवाळी आम्ही काय साजरी करतो, कशाचं प्रतीक म्हणून साजरी करतो, पाडवा आम्ही कशाचं प्रतीक म्हणून साजरी करतो, हे आम्ही सांगतच नाही. आम्ही फक्त पाडवा गुढी उभारतोय, आम्ही फक्त दिवाळी फटाके फोडतोय. मग हे आयतं धर्मांतरासाठी जे रॉ मटेरियल आहे हे मुसलमानांना फार सहज जातं. कारण धर्मावरती तुम्ही 10 प्रश्न विचारले, मूर्तीपूजेबद्दल नुसतं विचारलं तर आपल्या मुलींची विकेट उडते, त्यांना उत्तर देता येत नाहीत, कारण माहितीच नाहीये.
मग त्या मुलीला सांगावं लागतं की नाही, असीम शक्तीला सीमित करून आपण मूर्तीपासून सुरुवात करतो. आपण मूर्ती म्हणजे मूर्ती चमत्कार करेल असं आपण कधी मानलेलं नाही, पण एकाग्रतेसाठी आपण मूर्तीपासून सुरुवात केली आहे. आपण निर्गुणाचीच पूजा करायची आहे, आपण पंचमहाभूतांची पूजा करायची आहे. पण हे शास्त्र कुठेतरी बोललं गेलं पाहिजे ना. पंचमहाभूत हा शब्द कानावरच आपल्या हिंदू मुलींच्या पडला नाही, पण ती पारायण करते देवाचे, काय उपयोग आहे? त्याच्यामुळे संस्कार केला पाहिजे मी असं म्हणेन, पण तो संस्कार म्हणजे टिपिकल संस्कार नाही, मी म्हटलेला डोळस संस्कार केला पाहिजे.